नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण अनेकदा प्रवास करत असताना राष्ट्रीय महामार्ग आणि एक्सप्रेस हायवे किंवा द्रुतगती महामार्ग या माध्यमातून प्रवास करत असतो. पण मित्रांनो, राष्ट्रीय महामार्ग आणि द्रुतगती महामार्ग यामध्ये नेमका फरक काय तो आज आपण समजून घेणार आहोत. मित्रांनो, लक्षात घ्या, ज्याच्यामध्ये आपल्याला लिमिटेड स्वरूपाचे एंट्री आणि एक्झिट पॉईंट असतात, त्याचप्रमाणे टू व्हीलर, थ्री व्हीलर यांना परवानगी नसते, त्याला आपण द्रुतगती महामार्ग किंवा एक्सप्रेस हायवे असं म्हणतो. तर ज्याला कुठल्याही प्रकारे एंट्री आणि एक्झिटसाठी लिमिट नाही आहे, ज्याच्यावर टू व्हीलर, थ्री व्हीलर, अगदी बैलगाडी देखील चालू शकते, याला आपण नॅशनल हायवे म्हणतो. सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला एकूण 18 नॅशनल हायवे पाहायला मिळतात. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण 3 एक्सप्रेस हायवे आपल्याला पाहायला मिळतात. देशातला पहिला एक्सप्रेस हायवे हा आपल्या महाराष्ट्रातच निर्माण झाला, जो मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे या नावाने आपल्याला पाहायला मिळतो. तर मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रातला सर्वात लांब एक्सप्रेस हायवे म्हणजे मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग. तर जो तिसरा एक्सप्रेस हायवे आहे, जो निर्माणाधीन आहे, तो असणार आहे मित्रांनो दिल्ली मुंबई एक्सप्रेस हायवेमधला जवळपास 117 किलोमीटर लांबीचा एक्सप्रेस हायवे हा आपल्याला महाराष्ट्रातून गेलेला पाहायला मिळतो. सो या पद्धतीने मित्रांनो, राष्ट्रीय महामार्ग आणि एक्सप्रेस हायवे यामध्ये आपल्याला फरक पाहायला मिळतो. अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर आणि लाईक करा. धन्यवाद मित्रांनो.